ती त्याच्या हाताकडे बघते. त्याच्या हातावर ओरबडल्याच्या, नखं मारल्याच्या खुणा निर्माण झाल्या होत्या. त्यातून बरंचसं रक्तही निघत होतं. हे बघून ती थरथर कापायला लागली. तिचे हातपाय थंड पडायला लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हते. जवळजवळ दातखिळी बसली होती. आता पुढे. हा आता मला काही ठेवत नाही. मारून टाकेल मला. हा मारून टाकेल. ती घाबरून त्याच्याकडे बघते. तो तसाच तिच्याकडे शांतपणे, अगदी निर्विकारपणे बघतो अन विचारतो, डन? ती पराभूतपणे आपली मान हो म्हणून हलवते आणि तशीच खाली बसून जाते. तिने आपला पराभव परत एकदा मान्य केला होता आणि तो परत एकदा जिंकला होता. तेवढ्यात त्याचे बॉडीगार्ड्स आत आले. ते तिला उचलणार आणि नेणार तेवढ्यात तो गरजला, नोबडी कॅन टच हर मी एक्सेप्ट. बॉडीगार्ड तिथेच जागेवरच थबकले आणि पटकन मागे सरकले. त्याच्या क्रोधाचा सामना करण्याची ताकद आणि हिंमत या जगात कोणामध्येही नव्हती. देवाय खाली वाकला, तिला उचललं, आपल्या खांद्यावर टाकलं आणि बारच्या एक्झिटच्या दिशेने निघाला. बारच्या बाहेर त्याची जगातली सगळ्यात महागडी कार उभी होती. तो विरजाला घेऊन पाठीमागच्या सीटवर बसला. जॉन ड्रायव्हरच्या जागी तर राणा त्याच्या बाजूला पुढच्या सीटवर जाऊन बसतो. बाकीचे बॉडीगार्ड्स आणि त्यांच्या 8 ब्लॅक मर्सिडीज त्याच्या गाडीला प्रोटेक्ट करत मार्गक्रमण करू लागतात. एक क्रूर सम्राट आणि त्याची ती तेवढीच क्रूर सेना. भल्या पहाटे गाढ निद्रेत असलेल्या त्या शहराच्या मध्यभागातून शहराच्या बाहेर असलेल्या ठाकूर प्लेसच्या दिशेने रवाना होत होती. इकडे बारमध्ये आप्पा टेन्शनने जाम घामाघूम झालेला असतो. थरथर कापत असतो. अजूनही त्याला विश्वास नसतो की आता जे क्षणभरापूर्वी झाले ते खरंच झालंय का, की तो त्याचा आभास होता. तो सारखा स्वतःला चिमटे काढून बघत असतो. तरी पण त्याला विश्वास बसत नसतो. त्याने स्वप्नातही विचार केलेला नसतो. आपल्याकडे टेबल लादी पुसणारी एक अत्यंत साधारण मुलगी, जिला कित्येकदा बारचं बाथरूम टॉयलेटही साफ करावं लागलं आहे, ती मुलगी द देवाय कार्तिक ठाकूरची लग्नाची बायको आहे. द मल्टीबिलियनियर मॅन ऑफ द कंट्री, ऑन ऑफ द मोस्ट पॉवरफुल देवाय कार्तिक ठाकूरची बायको. त्याचा श्वासच खालीवर अडकत असतो. त्याला सारखा त्या कचराकुंडीत सापडलेल्या त्या विरजाचा तो केविलवाणा चेहरा नजरेसमोर येतो. त्याला कळतच नसते की एक इतकी गरीब मुलगी, जिला समाजात इतकी चिंतही किंमत नाही आहे, ती पर्वतासमान असणाऱ्या द देवाय ठाकूरला कशी काय अपॉइंट करू शकते. त्याला राहून राहून हळहळ वाटत होती. जर त्याला आधीच माहीत पडलं असतं की ती संकटात आहे, तर वेळ राहता तिला काही मदत तरी करू शकला असता. तो स्वतःला माफ करू शकत नव्हता आणि स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसला होता. स्थळ ठाकूर पॅलेस. देवाच्या गाड्यांचा ताफा ठाकूर पॅलेसमध्ये शिरतो. जसजसा पॅलेस जवळ येऊ लागतो तसतसा तिला तो दिवस आठवू लागतो, ज्या दिवशी ती या पॅलेसमध्ये पहिल्यांदा आली होती. राहून राहून ती आपल्या नशिबाला कोसत होती. जे व्हायचे ते होऊन गेले होते. आता फक्त नशिबाचे भोग भोगायचे राहिले होते, जे संपत नव्हते. आज परत तिने या पॅलेसमध्ये प्रवेश केला, पण यावेळी ठाकूर खानदानाची मोठी सून म्हणून, द देवाय कार्तिक ठाकूरची धर्मपत्नी म्हणून. विरजा स्वतःवरच, स्वतःच्या लग्नावरच आणि स्वतःच्या नशिबावर हसत होती. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ती परत हसत होती, परत रडत होती. तिचं अस्तित्व, तिचं लग्न, तीच ते दळभद्री नशीब. मग हसलं तर पाहिजे. हा हा हा. तिचं हसणं थांबत नव्हतं, रडणं थांबत नव्हतं. तिचं ते वेड्यासारखं हसणं, वेड्यासारखं रडणं देवायला सहन होत नव्हतं. जणू कोणी त्याच्या हृदयावर हजारो नांगर एकसाथ फिरवले असावेत. तिला बर्बाद करणे हेच माझं लक्ष्य आहे आणि मला स्वतःला या बाकीच्या फालतू इमोशन्स पासून कटाक्षाने दूर ठेवलं पाहिजे. मी स्वतःला कमजोर पडू देऊ शकत नाही. हेच ठीक आहे माझ्यासाठी. शेवटी तिने काय केलंय हे मी कधीच विसरू शकत नाही आणि तिला विसरू देणारही नाही. तिचं ते वेड्यासारखं हसणं, वेड्यासारखं रडणं. शेवटी देवायच्या
पेशंटच्या बाहेर गेलं. तो जोरात ओरडला, शट अप, शट अप द. विरजा तशी दचकली आणि भानावर आली. पण तरी पण तिचं ते हमसून हमसून रडणं चालूच होतं. तो तिला ठाकूर पॅलेसच्या आतमध्ये घेऊन आला. एकामागून एक जिने चढत तिला गेस्ट रूममध्ये बेडवर फेकलं. देवायने हाऊसमेडला विरजाची नीट काळजी घेण्यास सांगितली आणि एक भेदक नजर तिच्यावर टाकत ज्या वेगाने आला होता त्याच वेगाने त्याच्या ऑफिस स्टाफबरोबर तिथून निघून गेला. मेड्सनी तिला आम्ही तुमची कपड्यांची आणि ब्रेकफास्टची सोय करून लगेच येतो असे म्हणून त्या तिथून निघून गेल्या. विरजाने थोड्या वेळाने एकवार त्या रूमवरून नजर फिरवली. ती एक लहान पण सुंदर अशी पॉश बेडरूम होती. तिला ती ठीक वाटली. त्या रूममध्ये आवडण्यासारखं नव्हतंच. न आवडण्यासारखं काही सोन्याची असली तरी ती तिच्यासाठी कैदच होती. कुठे हात लावायला पण भीती वाटत होती. काही खराब झालं तर पैशाने परतफेड करण्याची पण ऐपत नव्हती तिची. तिला फक्त एवढंच समाधान होतं की तिची आणि देवाईची रूम वेगळी होती. दुःखात तेवढंच सुख. मेड्सनी तिच्यासाठी कपडे, ब्रेकफास्ट आणि फ्रूट प्लेटर आणून ठेवले. कपड्यांना तिने हात पण नाही लावला पण तिला भूक मात्र खूप जोराची लागली होती. काल रात्रीपासून तिने काही खाल्लं नव्हतं. शेवटी कधीपर्यंत उपाशी राहणार म्हणून तिने ब्रेकफास्ट आणि काही फ्रूट्स खाल्ले. थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून ती बाथरूममध्ये गेली. तर ते आलिशान बाथरूम बघून ती चकित झाली. जाकुझी, सोना आणि बाकीच्या इम्पोर्टेड बाथरूम ॲक्सेसरीज आणि फिटिंग्स पाहून ती चकित झाली. गेस्ट रूम अशी आहे तर देवायची मास्टर बेडरूम कशी असेल असा विचार तिच्या मनात आला. पण तिने तो लगेच भीतीने झटकून टाकला. तिला आपली चाळीतली खोली आणि त्यातली ती आंघोळीची मोरी आठवली. ती खिन्नपणे आपल्या नशिबालाच हसली. नशिबाने सुख आणलं ते असं. या प्रकारे शापित. तिच्यापेक्षा कमनशिबी दुसरं कोण? तिने शॉवर चालू केला तर दुसरंच काहीतरी चालू झालं. दुसरे काही चालू करायला गेली तर तिसरेच काही चालू झाले. ती इम्पोर्टेड फिटिंग्स काही तिच्या लक्षात येत नव्हती. तिनं शेवटी कंटाळून कशीबशी आंघोळ आटपून ती आपले जुने कपडे घालून परत बाहेर आली. बेडवर बसून ती विचार करत होती की यातून बाहेर कसे पडावे. कसंही करून इथून पळून गेले पाहिजे. देवाय ठाकूरबरोबर एकाच छताखाली राहायचं या विचारानेच तिला कापरे भरले होते. ती तशीच उठली. बाल्कनीत गेली. सगळ्या खिडक्या आणि बाल्कनीचे निरीक्षण करू लागली. तिची रूम 3ऱ्या फ्लोअरला होती. खाली उतरण्यासाठी काहीच साधन नव्हतं. तिने बेडशीट आणि पडद्यांचे तुकडे जरी एकत्र गाठ मारून जोडले असते तरी खाली उतरण्यासाठी ते अपुरे होते. इथून उडी मारायला तिची हरकत नव्हती. मरणाची तिला एव्हाना भीती वाटेनाशी झाली होती. आणि पण चुकून मेली नाही. नुकतेच हातपायच तुटले तर देवाई आपलं काय करेल या भीतीने ती दचकूनच बेडवर परत येऊन बसली. तिने तो विचार तिथेच सोडून दिला. तिचं अस्वस्थ मन काही केल्या शांत होत नव्हतं. थोड्या वेळाने ती परत उठली. दबकत दबकत पावलांचा अजिबात आवाज न होऊ देता मांजरीसारखी अलगद हळूच दरवाजाजवळ आली. तिने बाहेरचा कानोसा घेत हळूच मोठ्या आशेने दरवाजा उघडला तर समोर मेड उभी होती. मॅम, तुम्हाला काही हवे आहे का? तिने मानेनेच नाही म्हणून मान हलवली आणि परत तसाच दरवाजा लावून आपल्या जागेवर परत येऊन बसली. दोन्ही गुडघ्यात मान अडकवून बसलेली ती मनाने खूप निराश झाली होती. थोड्या वेळाने मेड्स तिच्यासाठी लंच घेऊन आल्या. तिची जेवणाची इच्छाच मोडून गेली होती. ते कधीपासून तसंच पडून राहिलं होतं. संध्याकाळी आणि रात्रीही तेच. शेवटी तिने मेड्सना सांगितले की आता नको, बस, मला जेवणाची अजिबात इच्छा नाही आहे. उगाचच अन्न वाया जाईल. तुम्ही आणू नका. तसे मेड्सनी एकमेकींकडे बघितले आणि घाबरून बोलल्या, मॅम प्लीज, आम्ही तसे करू शकत नाही. आम्हाला वरतून तसे ऑर्डर्स आहेत. आम्ही हे जेवण असंच परत घेऊन गेलो तर वी विल बी इन रिअल ट्रबल. प्लीज तुम्ही जेवून घ्या. असे बोलून त्या तिथेच जेवण सोडून निघून गेल्या. विरजा खूप वेळ तशीच बसून होती. किती वेळ झाला तिलाही कळलं नाही. देवाय अजूनही परतला नव्हता. तिने घड्याळात पाहिलं. रात्रीचे
3:30 वाजले होते. ती जागेवरून उठली, परत दरवाजाजवळ आली, बाहेरचा अंदाज घेतला आणि हळूच दरवाजा उघडला. तिच्या नशिबाने आता दरवाजाबाहेर कुणीच नव्हतं. तिने मोठ्याने हुश्य केलं आणि लगेच दचकून तोंडावर हात ठेवला व कोपऱ्यात जाऊन लपून बसली. कोणी ऐकलं तर नाही ना? 5-10 मिनिटे तशीच गेली. पूर्ण खात्री झाल्यावर की आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि कोणीच काही ऐकलं नाही, ती परत बाहेर आली. तिची अवस्था आज एका उंदरासारखी झाली होती, जो जराशा आवाजाने दचकून बिळात जाऊन लपून बसतो. ती हे धाडस तर करत होती, पण तिचं काळीच भीतीने गोठून गेलं होतं. सगळ्या सेन्सेसने काम करायचं बंद केलं होतं. फक्त मनात एवढंच घुमत होतं की मला इथून कसंही करून बाहेर पडायचं आहे, बस. एवढ्याच इवल्याशा हिमतीवरती आपल्या लटपटत्या पायांनी आणि थरथरत्या हातांनी तिथून बाहेर पडली. जसे जसे ती एक एक पायरी, एक एक मजला उतरून दिवाणखान्यात येत होती, तिच्या हृदयाचे ठोके प्रत्येक सेकंदाला वाढत होते. आता काळीच बाहेर येते की काय असे झाले होते तिला. शेवटी ती ते 3 मजले उतरून दिवाणखान्यात आली. स्टेअरकेसच्या समोरच घराचा भला मोठा दरवाजा होता. हा दरवाजा ओलांडला तर समोरच पॅलेसचे विस्तीर्ण कोर्टयार्ड, नंतर पॅलेसचे मेन गेट. हे 2 अडथळे ओलांडायचे होते तिला. या सगळ्यांच्या मध्ये पॅलेसचे असंख्य सुरक्षा रक्षक, देवाचे अनेक बॉडीगार्ड्स असतील याची तिला पुरेपूर जाणीव होती. पण आपण यातूनही मार्ग काढू असे आता तिला वाटू लागले होते. कुठून हा आत्मविश्वास आला होता तिच्यात कोणास ठाऊक. पण ती तशीच आपला अधू पाय पुढे घेत लंगडत लंगडत दरवाजापर्यंत आली. तिने दरवाजाला चाचपून बघितलं. दरवाजा आतूनही आणि बाहेरूनही बंद नव्हता, फक्त उडून लावलेला होता. तिला फक्त तो दरवाजा उघडून बाहेर जायचं होतं, पण तो दरवाजा एवढा अजस्र आणि मजबूत होता की तिच्या एकटीच्याने उघडणारा नव्हता, आणि उघडला असता तरी प्रचंड आवाज झाला असता. पॅलेसमधल्या सगळ्यांना कळलं असतं. तिला तिच्या डोळ्यातल्या आशा मावळताना दिसत होत्या. पण मग अचानक तिने आपला मोर्चा किचनकडे वळवला. तिला किचन कुठे होते ते माहीत नव्हते. ते शोधण्यातच तिचा बराच वेळ गेला. एकदाचं किचन सापडलं. तिच्या अपेक्षेप्रमाणे खिडक्यांना ग्रिल लावलेले नव्हते. एवढी प्रचंड सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यांना कधी गरजच वाटली नव्हती. तिने अलगदपणे खिडकीची कडी सरकवली आणि बाहेर उडी टाकली. दुर्दैवाने ती तिच्या त्या दुखऱ्या अधूपायावरच पडली. तोंडात बोळा कोंबून तिने कशीतरी आपली वेदना दाबून ठेवली. आता फक्त एकच अडथळा पार करायचा आहे, मग मी स्वतंत्र. एवढी दूर निघून जाईल की तिथे देवाय कार्तिक ठाकूरचे नावही कोणाला माहीत नसणार. गुड बाय मिस्टर ठाकूर, सी यू अगेन. किती ते भोळं असावं माणसाने. बाई बाई, काही सीमा त्या भोळेपणाला. सारखा सारखा भोळेपणा. अशाने फसशील ना. बरा नाही ग विरजा. हा 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 हा. विरजा लपचपत कॉर्टयार्डमधून पॅलेसच्या मेन गेटच्या दिशेने निघते. तिचा अधूपाय खूप दुखत असतो. त्या वेदना तिला असह्य होत असतात, पण तोंडातून आवाज येऊ नये म्हणून ती ओठ दातात दाबून ठेवते. आता त्यातून रक्त यायला सुरुवात झाली असते, तरी पण त्या वेदना, दुःख, सगळा त्रास विसरून ती बेभानपणे गेटच्या दिशेने पळत असते. कारण तिला खुणावत असतं ते तिचे स्वातंत्र्य, ते जे त्या गेटच्या पलीकडे होते. आता फक्त 10 मिनिट्स विरजा, मग तू गेटच्या बाहेर. आता फक्त 9 मिनिट्स विरजा, मग तू गेटच्या बाहेर. आता फक्त 8 मिनिट्स विरजा, मग तू गेटच्या बाहेर. ती अक्षरशः एक एक सेकंद, एक एक मिनिट मोजत होती. हृदय धडधडत होतं. प्राणकंठाशी आले होते. कुठल्या क्षणी बाहेर पडणार होते, पण या गडबडीत आपल्या आजूबाजूला काही होत आहे याच्याकडे त्या वेडीचं लक्षच नव्हतं, आणि तिची सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. अचानक पळता पळता तिचे लक्ष कोपऱ्यात गेले. तिथे देवाच्या बॉडीगार्डपैकी एक उभा होता. त्याला तिथे बघून ती दचकलीच, घाबरली. लगेच 4 पावलं मागे सरकली. तिला आपली स्वप्न धुळीत मिसळताना दिसू लागली. दुःखाने, निराशेने ती अजून जोरात पळायला लागली.
त्या एवढ्या गडबडीतही तिच्या नजरेला काही विचित्र जाणवलं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या ध्येयाकडे पळत सुटली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.